नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती देणे हाच आपला हेतू आहे। मे महिन्याच्या हप्ते वितरणासंदर्भात अजून GR नाही आहे किंवा तशी नोटीस नाही आहे, परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये 10,000 12,000 अशा प्रमाणावरती संख्या आहे। अशा लाडक्या बहिणींना अजून मार्च आणि एप्रिलचा हप्ता आले नाही आहे आणि याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी पात्र असून देखील निकषांचं पालन करून देखील त्यांना हप्ता आले नाही आहे। मग त्यांना हप्ता मिळण्यासाठी सध्या काय चालू आहे, सध्या कोणती प्रोसेस आहे या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत। तर आपण या संदर्भात जिल्हा महिला बालविकास विभाग आहे आमच्या जवळचं, तर या ठिकाणी देखील माहिती घेतली आणि यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत ज्या निकषांमध्ये बसत असून देखील त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे। तर याचं सर्वात मोठं कारण म्हणजेच ITR। तर हा प्रकारचा जो असा ITRचा जो रिमार्क आहे तो सर्वच लाडक्या बहिणींच्या लॉग इनमध्ये आल्याचा पाहायला मिळत आहे। तुम्हाला पाहता येत नाही आहे, पण ज्यावेळी तुम्ही महिला बालविकास तुम्हाला अप्रूव्ह अर्ज पाहायला मिळेल, पण ज्यावेळी महिला बालविकास विभागामध्ये तुम्ही जाल त्यावेळी तुमचा अर्ज का रद्द झालेला आहे तर अप्रूव्हच्या बाजूला ITR अशा प्रकारचा रिमार्क पाहायला मिळतो। ITR म्हणजेच काय की आपण सांगितलं होतं की ITR म्हणजे तुमच्या कुटुंबातील व्यक्ती आहेत ते आयकर भरत आहेत अशा प्रकारचा रिमार्क आहे तो त्या ठिकाणी आलेला आहे। जास्तीत जास्त लाडक्या बहिणी याच कारणांमुळे अपात्र ठरवण्यात आलेले आहेत, परंतु अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांच्या कुटुंबामध्ये कुणीच ITR भरला नव्हता। काही लाडक्या बहिणी अशा आहेत की नातेवाईकांपैकी फक्त एकदाच ITR भरला होता, काही वर्षापूर्वी भरला होता, तरी देखील लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो बंद करण्यात आलेला आहे। मग अशा लाडक्या बहिणींवरती एक प्रकारचा अन्याय होतोय का, तर ही बाब समोर येत आहे। कारण का पात्र असून देखील जर हप्ते येत नसतील तर लाडक्या बहिणींना खरोखर काही लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांच्या घरामध्ये कोणीही ITR भरणार नाही आहे। मग अशा वेळी तो रिमार्क का आला तर असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। जवळच्या महिला बालविकास विभागामध्ये गेल्यानंतर हा रिमार्क जर आल्याचं पाहायला मिळालं, लाडक्या बहिणी सांगत आहेत की आमच्या घरामध्ये कोणीही ITR भरत नाही आहे, इन्कम टॅक्स भरत नाही आहे, मग आमच्यावेळी रिमार्क का आला किंवा आम्हाला पात्र करण्यासाठी काय करावं लागेल असा देखील प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित करत आहेत। पण सध्या महिला बालविकास विभाग असेल तर यांना अजून पात्र करण्यासंदर्भातली कोणतीच नोटीस संबंधित विभागामार्फत म्हणजेच वरून आदेश कोणताही आलेला नाही आहे। म्हणजेच काय की फक्त सध्या ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत ते त्या लाडक्या बहिणी हप्ते का आले नाही आहेत हीच कंडिशन सध्या चेक करू शकतात आणि ज्यांना हप्तेच आले नाही आहेत निकषांमध्ये बसत आहेत व त्या लाडक्या बहिणींना पात्र करण्यासाठी काय करावं तर याची अंमलबजावणी अजून सुरू झाली नाही आहे। तर अशा प्रकारचे अपडेट आहे। अजून लक्षात घ्या की मे महिन्याच्या हप्ते वितरणाची घोषणा नाही आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत त्यांना हप्ते मिळण्यासाठी करण्याची जी प्रोसेस आहे हप्ते मिळण्यासाठीची ती अजून कोणतीच आलेली नाही आहे। आपण या संदर्भात देखील माहिती घेतच आहोत। अनेक ठिकाणी सांगितलं जात आहे की 15 तारखेपासून म्हणजेच अजून निश्चित नाही आहे जी EKYC सुरू होणार आहे याच्यामध्येच या लाडक्या बहिणींना पुन्हा संधी मिळणार अशा प्रकारची बातमी खरी येत आहे। अशा प्रकारची बातमी समोर येत आहे, पण याच्यामध्ये तथ्यता नाही आहे। जोपर्यंत शासन निर्णय येत नाही आहे तोपर्यंत आपण या संदर्भात खात्रीशीर अपडेट देऊ शकत नाही आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या काही शंका असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।